बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात आज जी मुख्यमंत्र्यांसोबत सभा होतीये, मुख्यमंत्र्यांची सभा होतीये, त्या सभेला सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित असतील। या सभेकडे आपलं लक्ष असेल। सुप्रिया सुळे बोलतायत। पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय। पुढची बातमी आहे बारामतीमधूनच। बारामती राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होतीये आणि बारामतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज मगाशी जसं मी म्हटलं जाहीर सभा होतीये। याच सभेची ही दृश्य पाहायला मिळतात। पार्थ पवार स्वतः या सभेचा आढावा घेतायत, नियोजनाचा आढावा घेतायत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा भरवली गेली आहे। राष्ट्रवादीसह शिवसेनेचे प्रमुख नेते सुद्धा या सभेला उपस्थित असणार आहेत आणि या सभेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पक्षाकडून व्यक्त केला जातोय। त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी ही सांगता सभा महत्त्वाची ठरणार आहे आणि नुकतंच जसं सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं, त्या सुद्धा या सभेला उपस्थित असतील। रोहित पवारांना सुद्धा आमंत्रण दिलं गेलेलं आहे। 28 जानेवारीला सकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैव असा मृत्यू झाला आणि बारामतीची ही पोटनिवडणूक प्रक्रिया आता सुरू आहे। आज सांगता सभा पार पडणार आहे। मी आता या शारदा प्रांगणच्या व्यासपीठावरती आहे, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांगता सभा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेली असून तर आज यावेळी या व्यासपीठावरती ते काय मार्गदर्शन करणार हे जरी महत्त्वाचं असलं तरी या कार्यक्रमाला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला या उपस्थिती लावणार आहेत। तसेच पवार कुटुंबातील अनेक मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील या कार्यक्रमाला असणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत पवार कुटुंब कुठेतरी एक झाल्याचे चित्र या निवडणुकीमध्ये तरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या कार्यक्रम स्थळावरती संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। भला मोठा असा पॅन्डल उभा करण्यात आलेला आहे। लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, फॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। उन्हाची तीव्रता लक्षात घेता संपूर्ण दक्षता पक्षातल्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेली आहे। पार्थ पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडनं संपूर्ण तयारी या ठिकाणी घेतली जात आहे। कशा पद्धतीने सर्व व्यवस्था केली जात आहे याची संपूर्ण आढावा पार्थ पवार यांच्याकडनं घेतला जातोय आणि आज दुपारच्या सुमारास 4 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी असणार आहेत कार्यक्रमाला अशी माहिती मिळत आहे। त्यामुळे या कार्यक्रमावेळी सुनेत्रा पवार बारामतीच्या मतदारांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणे महत्त्वाचं आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।